काय पुढची रेसिपी काय? पुळीओगरे पोहे. पुळीओगरे पोहे, हे काय असं काय नाव? पुळीओगरे म्हणजे पुळी म्हणजे चिंच. हा, खरं दाक्षिणात्य पदार्थ आहे. तर पुळीओगरे हा मसाला आहे. त्यात फक्त चिंच नाहीये, त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. त्या गोष्टी काय काय आहेत त्या मी तुम्हाला दाखवून मग पुढे सुरू करूया का? चालेल. आपण पहिल्यांदा म्हणजे डायरेक्ट साहित्यच बघूया, म्हणजे त्यातून सगळं बाहेर येईल काय काय ते. भिजवलेले पोहे आहेत, शेंगदाणे, हरभरा डाळ, लाल तिखट, धने, मीठ, लाल मिरच्या, सुक्या मिरच्या, कढीपत्ता, नारळ आणि चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर. कोथिंबीर. ओके. हे जे पोहे आहेत हे जाडे पोहे आहेत का? जाडे पोहे. आपण जे कांदे पोह्याला पोहे घेतो ते जाडे पोहे. ओके. आता हे काय पुळीओगरी काय? पुळीओगरे. पुळीओगरी हा मसाला कशापासून तयार हा होतो? मसाला होतो धने, हरभरा डाळ, सुक्या मिरच्या, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण तेलावर परतून घ्यायच्या आणि त्या तेलावर परतून घेऊन मग मिक्सर मधून काढायच्या. ओके. आता साहित्य आपण बघितले, आता कृतीकडे जायचंय आपल्याला. आता या बाउलमध्ये सगळं आपण एकत्र करायचं, तेलावर परतायचंय आणि मिक्सरमध्ये टाकायचं. काय काय टाकायचं मला सांगा याच्यात? हरभऱ्याची डाळ आहे, दाणे थोडेसे आहेत, अगदी किंचित. धने ते सगळे टाकले. लाल मिरच्या आपण सगळ्याच टाकूया. हो. आणि लाल तिखट. यात तीळही घातले तरी सुद्धा स्वाद चांगला येतो. तीळ असले तर घालावे. ओके. आता हे आपण तेलावर परतून आणि मिक्सरमध्ये घालायचं. फक्त तुम्हाला एक गंमत सांगायची राहून गेली की हे मिक्सरमध्ये आम्ही जेव्हा टाकले ना, तेव्हा त्याच्याबरोबर मावशीनी वहिनीनी 1 चमचा चिंचे कोळ सुद्धा टाकलेला आहे. तो काय टाकला हो? चिंचेचा कोळ, कारण पुळीओगरे, पुळी म्हणजे चिंच, आणि त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना त्यात आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि मग तो मसाला एकजीव चांगला होतो म्हणून आपण चिंचेचा कोळ त्यात घातलाय. ओके. घालू का मी याच्यात? हो, घाला. डाळ, अख्खी डाळ. हो. आणि पोहे. आता पोहे घालायचे. हो. बस थोडंसं मीठ आणि आता वरून कढीपत्ता आपण याच्यात घालतो, आणि कढीपत्त्याचा स्वाद चांगला लागतो. शिवाय त्यामध्ये थोडासा नारळ. वास मस्त आलेला आहे. आणि ह्याच्यात मी ऑलरेडी त्याच्यात लाल मिरच्या आणि तिखट घातलेलं आहे या मसाल्यामध्ये. पण आपल्या चवीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्याला जर जास्त तिखट आवडत असेल तर आपण ह्या पोह्यांमध्ये शिवाय तिखटही घालावं. त्याची चव आणखीन आवडेल अशी होईल, सगळ्यांना आवडेल अशी. आणि साखरही ह्यात घातली तरी हरकत नाहीये, पण साखर ऑप्शनल आहे, ती घालायला आवडीप्रमाणे साखर घालावी. फर्स्ट क्लास. मला अजून एक विचारायचं आहे. आधी हा राईस असतो, पोळीओगरे राईस आहे, त्याच्यावर तुम्हाला ही कल्पना सुचली. त्याचे इन्ग्रेडियंट्स असेच आहेत का? हेच आहेत मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स हेच आहेत सगळे, फक्त ते आता आपण भातात मिक्स करतो. आणि त्याचा आणखीन विशेष म्हणजे भात करून घेतात अगोदर आणि त्या भातामध्ये हा सगळा मसाला नंतर कालवतात, कारण या मसाल्यामध्ये आपण तेल घालतो, चिंचेचा कोळ घालतो, त्यामुळे परत तो कढईवर केलाच पाहिजे, गरम केला पाहिजे असं नाही. इथे आता पोहे आहेत ते शिजवायला हवेत म्हणून आपण हे कढईवर टाकून करतो आहोत आता तेलावर. पण नुसत्या भातात हरकत नाही. आणि पुळीओगरे मसाला हा जर आपण थोडा आणखीन तेल जास्त घालून जर केला तो पोळी बरोबरही अतिशय उत्तम लागतो चटणी म्हणून. ही एक आणखीन एक चांगली गोष्ट आहे, ऍडिशनल गोष्ट. ओके. हे झालं असेल का आपलं? वाटतंय. वा वा. आता फक्त अशी कोथिंबीर वरून अशी हवा असेल तर नारळही परत सजावटीसाठी म्हणून थोडासा घातला तरीही तो छान दिसतो. दिसायला छान दिसेल. क्या बात आहे. पांढरं असं खोबरं छान दिसतं, त्याच्यावर उठून दिसते. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुळीओगरे पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले पातळ पोहे, भाजके शेंगदाणे, हरभरा डाळ, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, डाळ, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, तिखट, धणे आणि कोथिंबीर. कृती: प्रथम हरभरा डाळ, धणे, सुक्या लाल मिरच्या आणि तिखट तेलावर परतून हे मिश्रण वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हा वाटलेला मसाला, भाजके शेंगदाणे, डाळ, पोहे, कढीपत्ता, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.